हाँ, first we start with what? Inclination of line. What do you mean by inclination? So inclination of line we denote using letter what? Theta. So inclination has to be measured with respect to what? Positive x axis. इन विच डिरेक्शन, कोणत्या डिरेक्शनमध्ये आपण थीटा किंवा इन्क्लिनेशन मेजर करतो? इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. करेक्ट आहे का? नोटबुकमध्ये पॉईंट बघत चला. राईट, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. इन्क्लिनेशन ऑफ लाईन भेटला का सगळ्यांना पॉईंट? इन्क्लिनेशन ऑफ लाईन. सो फ्रॉम दिस वी हॅव रिटर्न स्लोप ऑफ लाईन. फ्रॉम दिस वी हॅव रिटर्न स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन इज डिनोटेड युझिंग लेटर व्हॉट? एम. सो एम चा फॉर्म्युला काय होता? एम इज इक्वल टू व्हॉट? टॅन थीटा. सो दिस इज द फर्स्ट वे टू कॅल्क्युलेट स्लोप ऑफ लाईन. सेकंड, इफ 2 पॉईंट्स ऑन द लाईन आर नोन टू यू, जर तुम्हाला लाईनवरचे 2 पॉईंट्स माहिती आहे, दॅट 2 पॉईंट्स वी हॅव कन्सिडर्ड ॲज x1 y1. सेकंड पॉईंट काय कन्सिडर केला होता? x2 y2. हाऊ वी राईट स्लोप ऑफ लाईन? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. क्लियर है? नेक्स्ट we have discussed if two lines are parallel, if L1 is parallel to L2, what about their slopes? काय असतात? दोन लाईन्स जर पॅरलल असतील त्यांचे स्लोप्स काय असतात? इक्वल. अँड इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, हां, प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज व्हॉट? -1. क्लियर आहे? नेक्स्ट याच्यात थर्ड पॉईंट होता, इफ ए बी सी आर कोलिनियर, 3 पॉईंट्स जर कोलिनियर असतील, राईट, काय पॉईंट होता तो? हां, इफ ए बी सी, इफ दिस 3 पॉईंट्स आर कोलिनियर, व्हॉट वी कॅन राईट? स्लोप ऑफ ए बी विल बी इक्वल टू स्लोप ऑफ बी सी. सो दिस इज रिगार्डिंग स्लोप ऑफ लाईन. देन वी हॅव डिस्कस्ड इक्वेशन ऑफ लाईन. बरोबर आहे का? बघा, टॉपिक काढा, इक्वेशन ऑफ लाईन. काय काय फॉर्म होते एकदा डिस्कस करूयात. फर्स्ट काय होतं? हां, फर्स्ट पॉईंट काय लिहून दिलेलं आहे? इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. काय इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस? y इज इक्वल टू 0. नेक्स्ट इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस काय आहे? x इज इक्वल टू 0. थर्ड, इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. राइट, y is equal to k. Equation of line parallel to y axis, x is equal to k. हे तुमचे 4 बेसिक फॉर्म होते. देन फिफ्थ काय होता? फिफ्थ काय होता? स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म हा फॉर्म कधी यूज करणार? जेव्हा तुम्हाला लाईनचा स्लोप माहिती आहे आणि लाईनवरचा एक पॉइंट माहिती आहे. स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे. काय स्लोप पॉइंट फॉर्म? y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. स्लोप आपण कशाने डिनोट केला आहे? m ने. आणि पॉईंट कशाने डिनोट केला आहे? x1, y1. क्लियर आहे? सेकंड, 6 काय लिहिले आपण? 2 पॉईंट फॉर्म. व्हॉट इज 2 पॉईंट फॉर्म? राईट, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन x मायनस x1. 2 पॉईंट फॉर्म कधी यूज करणार? वेन 2 पॉईंट्स ऑन द लाईन आर नोन टू यू. हां, सो नेमिंगवरून काय माहिती ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. जसं 2 पॉईंट आहे, 2 पॉईंट म्हणजे लाईनवरचे तुम्हाला 2 पॉईंट्स माहिती आहे, यू विल यूज 2 पॉईंट फॉर्म. नेक्स्ट काय लिहिलं आहे? राईट, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. सो वेन स्लोप ऑफ लाईन इज नोन टू यू अँड कोणता इंटरसेप्ट आहे? वाय इंटरसेप्ट. and y intercept is known to you. How we write equation? Y is equal to mx plus c. M का है? Slope. And what is c here? Y intercept. Y is equal to mx plus c. याच्यामध्येच आपण एक व्हेरिएशन लिहिले आहे. इफ अ लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन, जर लाईन ओरिजिन मधून पास असेल तर लाईनचं इक्वेशन काय लिहिणार? सिम्पली y इज इक्वल टू mx. क्लियर आहे का एवढा पॉईंट? नेक्स्ट 8 काय लिहिलं आहे? 8
काय लिहिलंय डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म. व्हॉट इज डबल इंटरसेप्ट फॉर्म? वेन बोथ x and y इंटरसेप्ट आर नोन टू यू. इक्वेशन कसं लिहिणार? x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू y. झाले सगळे फॉर्म. नॉर्मल फॉर्म एक लिहिलं आहे आपण, राईट. व्हॉट इज नॉर्मल फॉर्म? नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्म काय? एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. क्लियर आहे का? व्हॉट इज अल्फा अँड पी हियर? हे बघा, ही तुमची एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. दिस इज युअर लाईन. इथून तुम्ही एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे. या परपेंडिक्युलरचं जे डिस्टन्स आहे दॅट इज युअर पी. हा पी. अँड व्हॉट इज अल्फा हियर? अँगल मेड बाय परपेंडिक्युलर विथ एक्स एक्सिस. हा तुमचा अल्फा आहे नॉर्मल फॉर्ममध्ये. सो दिस इज रिगार्डिंग इक्वेशन ऑफ लाईन, राईट. कॉस एक्स नाही नाही, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा असं लिहिले. चुकीचं लिहिलं असेल तर कट करा. ते काय लिहिलं आहे आपण चेक करा. असंच लिहिलं आहे ना? हां, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी, राईट. नेक्स्ट पुढचा पॉईंट काय लिहिलं आहे? आय थिंक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. काय अँगल बिटवीन लाईन्स काय लिहिले? सो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसं फाइंड आउट करणार? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, दोन लाईन्स दिलेल्या आहेत. या लाईन्सचे इक्वेशन्स तुम्हाला माहिती आहे. आय थिंक याच्या आधी आपलं जनरल इक्वेशन ऑफ लाईन हा पार्ट आहे. हां, एकदा तो रिवाइज करू, नंतर आपण त्या पॉईंटवर येऊयात. व्हॉट इज जनरल इक्वेशन ऑफ लाईन सांगा? ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. जर तुम्हाला लाईनचं इक्वेशन माहिती असेल, इथून तुम्ही तीन गोष्टी फाइंड आउट करू शकतात. पहिले काय फाइंड आउट करणार? स्लोप. कसं फाइंड आउट करणार सांगा? काय फॉर्म्युला आहे स्लोपचा? जर लाईनचं इक्वेशन माहिती असेल, हाऊ वी राईट स्लोप ऑफ लाईन? मायनस ए अपॉन बी, राईट. मायनस ए अपॉन बी, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. आहे का नाही नोटबुकमध्ये? नेक्स्ट, हाऊ वी राईट एक्स इंटरसेप्ट? मायनस सी अपॉन ए, मायनस कॉन्स्टंटची टर्म लिहायची डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ एक्स. अँड हाऊ वी राईट वाय इंटरसेप्ट? मायनस सी बाय बी, राईट. हा एक पॉईंट आहे की जनरल इक्वेशन, लाईनचं जर इक्वेशन दिलेलं असेल, यू कॅन राईट थ्री थिंग्स: स्लोप, एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट. नेक्स्ट, हाऊ वी फाइंड पॉईंट ऑफ इंटरसेक्शन? दोन लाईन्सचे इक्वेशन्स दिलेले आहेत, राईट. या दोन लाईन्सचे इक्वेशन दिले. सपोज या लाईनचं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. या लाईनचं इक्वेशन आहे 2x प्लस 3y प्लस 5 इक्वल टू 0. यांचा जर तुम्हाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं आहे, तर तुम्हाला हे दोन इक्वेशन्स काय करायचे? सॉल्व करायचे, राईट. सॉल्व दिस टू इक्वेशन. आठवते का आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बऱ्याच ठिकाणी फाइंड आउट केलेले आहेत. सो दोन लाईन्सचे जर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कॅल्क्युलेट करायचे, काय करायचे? ते दोन इक्वेशन सॉल्व करा. नेक्स्ट, अँगल बिटवीन टू लाईन्स. काय फॉर्म्युला होता सांगा? टॅन थिटाचा फॉर्म्युला लिहिला आहे आपण. टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ काय लिहिलं आहे? m1 मायनस m2 अपॉन, लिहिलं आहे का नाही? 1 प्लस m1 m2. हां, मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. m1 काय झाला? स्लोप ऑफ फर्स्ट लाईन. m2 काय झाला? स्लोप ऑफ सेकंड लाईन, राईट. आणि जो लास्ट पार्ट लिहिलेला आहे दॅट इज डिस्टन्स, राईट. डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम ओरिजिन. काय डिस्टन्स होतं सांगा? जर लाईनचं इक्वेशन आपण काय कन्सिडर केलेलं आहे? एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. या लाईनचं डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन काय लिहिणार? सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, राईट. या लाईनचं डिस्टन्स फ्रॉम गिवन पॉईंट x1, y1 काय लिहिणार सांगा? a इंटू x1 प्लस b इंटू y1 प्लस c अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, राईट.
अँड थर्ड वी हॅव रिटन डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. दोन लाईन्स जर पॅरलल असतील, हे पण आपण डिस्कस केलं होतं, जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचा एक्स आणि वायचा पार्ट काय असणार आहे, सेम. याला जर पॅरलल असणारी लाईन असेल तर त्याचं इक्वेशन तुम्हाला याच पद्धतीने भेटेल, एक्स प्लस बी वाय प्लस सी टू इक्वल टू 0. फक्त कॉन्स्टंटची टर्म काय होणार आहे, व्हेरी. एक्स आणि वायचा पार्ट काय राहील, सेम. सो व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स, C2 मायनस C1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. राईट. सो एवढा थेरी पार्ट तुम्हाला स्ट्रेट लाईन या चॅप्टरमध्ये भेटेल. त्यानंतर बेसिक तुम्हाला ऑर्थो सेंटर म्हणजे काय आपण डिस्कस केलं, तुम्हाला कंप्लीट डायग्राम लिहून दिलेले. हां, व्हॉट इज सर्कम सेंटर, ऑर्थो सेंटर, राईट. आपण घेतलेलं आहे. सेंट्रॉइड म्हणजे काय, राईट. इक्वेशन ऑफ मीडियन, इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड. एकदा रिवाईज करा. याला वेटेज आहे स्ट्रेट लाईन, कारण याच्यावरच नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा 12चा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. हां, हा सगळा पार्ट तुम्हाला पुढे पण यूज होणार आहे क्लास 12मध्ये. राईट. सो आज काय आपण MCQ सॉल्व करूयात. म्हणजे एक्झाम जसं चॅप्टर संपला होता, फक्त एकदा रिवाईज होतील काय काय कॉन्सेप्ट आहे, त्यासाठी आपण काय MCQs JEEचे सॉल्व करणार होतात. सो राईट डाऊन फर्स्ट वन. Write down the intersection of three lines question is intersection of three lines, intersection of three lines, x minus y is equal to 0, x plus 2y is equal to 3, and 2x plus y is equal to 6 is a, options are right angle triangle, equilateral triangle, then isosceles triangle, none of the above. Intersection of three lines, intersection of three lines, x minus y is equal to 0, x plus 2y is equal to 3, 2x plus y is equal to 6 is. सो तीन लाईन्स आहे, हा कोणता ट्रायंगल फॉर्म करते का फॉर्म पण नाही करत हे तुम्हाला डिस्कस करायचं की हे जे तीन लाईन्स आहे वेदर इट इज फॉर्मिंग राईट अँगल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल, नन ऑफ दी अबोव. राईट. सो एखादा टाईप जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचा, हा कसा आयडेंटिफाय करणार की हा ट्रायंगल राईट अँगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, आयसोसेलेस ट्रायंगल आहे, कसं आयडेंटिफाय करणार सांगा. इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर या तिन्ही साईड्स काय असायला पाहिजे, इक्वल. राईट. हे बघा, तुम्हाला जर हे कोऑर्डिनेट्स माहिती असतील तुम्ही हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतात, बरोबर आहे का. तीन जर कोऑर्डिनेट्स माहिती असतील, ट्रायंगलचे जर तिन्ही कोऑर्डिनेट्स माहिती असतील, यू कॅन कॅल्क्युलेट दिस डिस्टन्सेस. आपण AB, BC, AC कॅल्क्युलेट करू शकतो. हे तिन्ही डिस्टन्स जर इक्वल आले तर आपला आन्सर काय असणार, इक्विलॅटरल. कोणत्याही दोन साईड्स जर इक्वल असतील तर ट्रायंगल काय असणार, आयसोसेलेस. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय, याच्या दोन साईड्स इक्वल आहेत.
आणि जर त्याने पायथागोरस थेरम सॅटिस्फाय केलं तर आपण ट्रायंगल काय कन्सिडर करणार, राईट अँगल ट्रायंगल. हे क्लिअर आहे का हा पार्ट, की ट्रायंगल आयडेंटिफाय कसा करणार. ट्रायंगल आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्हाला हे डिस्टन्सेस लागतील. सेकंड, हे डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायला तुम्हाला पहिले काय लागणार आहे, जे व्हर्टायसेस आहे ट्रायंगलचे, जे व्हर्टायसेस त्यांचे कोऑर्डिनेट्स लागतील. बरोबर आहे का. हे बघा, जर तुम्हाला ए आणि जसं हे 1,2 आहे, लेट्स से हे 4,5 आहे, यू कॅन कॅल्क्युलेट इट्स डिस्टन्स. हां, सो बेसिकली 3 लाईन्स आहे, 3 लाईन्स इंटरसेक्ट करताय, राईट. हे बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, इंटरसेक्शन ऑफ दिस 3 लाईन्स. सो आपण एक ट्रायंगल ड्रॉ करूयात. करेक्ट, ट्रायंगल ड्रॉ करा. दिस इज द ट्रायंगल. You can name this as ABC. AB लाईनला कन्सिडर करा, लेट्स से x मायनस वाय इज इक्वल टू 0. BC लाईन आहे, काय आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 3. आणि थर्ड इक्वेशन काय दिलेलं आहे, 2x प्लस वाय इज इक्वल टू 6. 3 लाईन्स दिलेले आहेत. या 3 लाईन्सचे तुम्हाला पहिले हे इंटरसेक्ट कुठे होतात. सो बेसिकली आपल्याला पहिले पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचे, राईट. आत्ताच आपण डिस्कस केलं, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला ते 2 इक्वेशन्स काय करायचे आहेत, सॉल्व करायचे, राईट. सो तुम्हाला जर ए कॅल्क्युलेट करायचं आहे तर हे 2 इक्वेशन सॉल्व करा. बी जर कॅल्क्युलेट करायचं आहे, हे 2 इक्वेशन सॉल्व करावे लागतील. सी कॅल्क्युलेट करायचं आहे तर हे 2 इक्वेशन सॉल्व करा, राईट. सो पहिले इक्वेशन सॉल्व करून तुम्हाला ए बी सीचे कॉर्डिनेट्स कॅल्क्युलेट करावे लागतील. ए बी सीच्या कॉर्डिनेट्स नंतर तुम्हाला डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायला लागतील. ए बी डिस्टन्स किती आहे, बी सी किती आहे आणि ए सी डिस्टन्स किती आहे. आणि त्यानंतर आपण टाईप ऑफ ट्रायंगल आयडेंटिफाय करणार आहोत. क्वेश्चन क्लिअर आहे का. हे बघा, असा क्वेश्चन कुठेच येणार नाही आहे की 2 लाईन्स दिले आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस. काहीतरी क्वेश्चन्स फ्रेम करणार आहे, हे लक्षात घ्या. तो क्वेश्चन सिम्पल फ्रेम केला आहे. कॉन्सेप्ट काय, इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. त्याच्यावरून त्यांनी एक क्वेश्चन फॉर्म केला आहे की 3 लाईन्स इंटरसेक्ट करताय तर तुम्हाला ट्रायंगलचा टाईप आयडेंटिफाय करायचा. क्लिअर आहे का क्वेश्चन. करा, डायग्राम ड्रॉ करा. ए फाइंड आउट करायला घ्या. ए तुम्ही कसा फाइंड आउट करणार, बाय सॉल्विंग एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 6, राईट. चला एक एक आपण सॉल्व, एक एक कॅल्क्युलेट करूयात. टू गेट ए, आता हे लिहिलं नाही लिहिलं, तुम्हाला अंडरस्टँडिंग असेल तर अवॉइड केलं तरी चालेल. डायरेक्टली सॉल्व करायला घ्या. सॉल्विंग एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 अँड 2x प्लस वाय इज इक्वल टू 6. 2x प्लस वाय इज इक्वल टू 6. करा, 2 इक्वेशन सॉल्व करा. कसं सॉल्व करणार सांगा, मेथड सांगा कसं सॉल्व करणार. इथून x किती बनला, x इज इक्वल टू वाय. लक्ष द्या, x इज इक्वल टू काय झालं, y झालं. हा x इज इक्वल टू वाय याच्यात सबस्टिट्यूट करून टाका. 2 इक्वेशन सॉल्व करायचेत. हां, प्रत्येक वेळेस असं करायचं नाही x चे कोएफिशियंट्स इक्वल केले, y चे इथे ठीक आहे, हे तुम्ही ॲड केले तरी चालेल. हां, किंवा x इज इक्वल टू काय आला, y. हा y इथे सबस्टिट्यूट करून टाकला तर काय बनणार इक्वेशन सांगा, 2x प्लस एक्स. बरोबर आहे का. इक्वेशन काय बनणार, 2x प्लस एक्स इज इक्वल टू 6. 3x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 2. x जर 2 आला तर y पण किती असणार आहे, 2. a चे कोऑर्डिनेट्स लिहून टाका. a चे कोऑर्डिनेट्स काय बनणार, 2,2. So this is for A. Next, to get B, so B चे जर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे, we need to solve x minus y is equal to 0 and x plus 2y, x plus 2y is equal to 3. हे 2 इक्वेशन सॉल्व करा. सांगा आणि b चे कोऑर्डिनेट्स काय ते.
1,1. Right, again how you will solve this? From this x will be equal to y, x ची व्हॅल्यू y पुट करून टाका. सो b चे कोऑर्डिनेट्स आले 1,1. फाइंड c. किती येते? 2,2. 2,2 झालं का? ठीक आहे. टू गेट सी फाइंड आउट करायला हे दोन इक्वेशन सॉल्व करावे लागतील. काय इक्वेशन आहे तुमच्याकडे? एक्स प्लस 2y इज इक्वल टू 3. दुसरं इक्वेशन काय? 2x प्लस वाय इज इक्वल टू 6. कसं सॉल्व केलं? ओके ठीक आहे. याला 2 ने मल्टिप्लाय करूयात. याला जर 2 ने तुम्ही मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय बनणार? 2x प्लस 4y इज इक्वल टू 6. आणि सेकंड इक्वेशन काय तुमच्याकडे? 2x प्लस वाय इज इक्वल टू 2x प्लस वाय इज इक्वल टू 6. हे इक्वेशन काय करा? सबट्रॅक्ट. 3y इज इक्वल टू 0. y किती आला? 0. मग y जर 0 आला तर x किती येणार? y 0 यायला पाहिजे. y जर 0 झाला म्हणजे ही टर्म झाली 0. x इज इक्वल टू किती आलं? 3. मग c चे कोऑर्डिनेट्स काय झाले? 3, c चे कोऑर्डिनेट्स काय आले? 3,0. क्लिअर आहे काय तिन्ही पॉइंट्स? हां नाही, हे दोन इक्वेशन्स टाकावे लागतील ना. सी कसला इंटरसेक्शन पॉईंट आहे? सी कसला इंटरसेक्शन पॉईंट आहे? या लाईनचा आणि या लाईनचा. मग हे दोन सॉल्व करावे लागतील. ए कसला इंटरसेक्शन पॉईंट होता? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 अँड 2x प्लस वाय इज इक्वल टू 6. मग हे दोन इक्वेशन सॉल्व करावे लागतील. मग हे सॉल्व कसे केले? एक्स इज इक्वल टू वाय इथे सबस्टिट्यूट केलं आणि फाइंड आउट केलं. जसं बी आहे. व्हॉट इज बी? बी इज इंटरसेक्शन ऑफ x मायनस वाय इज इक्वल टू 0 अँड x प्लस 2y इज इक्वल टू 3. मग हे दोन इक्वेशन सॉल्व केले. इकडे तर नाहीच आहे ना, x मायनस वाय आहे का? सी फाइंड आउट करायला हे दोन इक्वेशन सॉल्व करावे लागतील. ऑप्शन आयसोसेलेस. राईट. आता काय फाइंड आउट करायचं आहे? युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला ए बी, बी सी, ए सी हे डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करा. क्वेश्चन काय आहे की तुम्हाला ट्रायंगलचा टाइप आयडेंटिफाय करायचा आहे. वेदर इट इज राईट अँगल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल और आयसोसेलेस ट्रायंगल. हां, ट्रायंगलचा टाइप तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. राईट. सो दॅट यू कॅन डू बाय कॅल्क्युलेटिंग साइड्स ऑफ ट्रायंगल. साइड्स आपण कॅल्क्युलेट करूयात. So let us calculate AB. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे. अंडर रूट माहिती आहे डिस्टन्स फॉर्म्युला x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो काय बनणार सांगा? 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट बी सी कॅल्क्युलेट करा. अंडर रूट 3 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर.
and AC under root 3 minus 2 bracket square plus 0 minus 2 bracket square. राईट, डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला आहे. किती बनणार? ए बी किती आले? हां, 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, 1 प्लस 1 2, म्हणजे किती आलं? √2. बी सी हां, 3 मायनस 1 किती आलं? 2, 2चा स्क्वेअर 4, 4 प्लस 1 √5. सो दोन साईड्स इक्वल आल्या. दोन साईड जर इक्वल असेल तर काय येणार? आयसोसेलेस ट्रायंगल. टू साइड्स आर इक्वल, राईट. बी सी आणि ए सी इक्वल आहे. तिन्ही साईड इक्वल असतील तर इक्विलॅटरल ट्रायंगल. अदरवाईज राईट अँगल ट्रायंगलसाठी चेक करावं लागलं असेल. राईट अँगल ट्रायंगलसाठी चेक कसं करणार? जी मोठी साईड असेल त्याचा स्क्वेअर पहिले करून घ्या, इक्वल टू रिमेनिंग ज्या दोन साईड आहे त्यांचे स्क्वेअर करून ॲडिशन. हां, पायथागोरस थेरम आठवत आहे ना? पायथागोरस थेरम. सपोज हे जर ए बी सी असेल, जी लार्जर साईड आहे त्याचा स्क्वेअर करून घ्या. मग ते तुम्हाला जर स्क्वेअर रूटमध्ये वगैरे आलं तर तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल लार्जर साईड काय. सो इथे जर हे राईट अँगल ट्रायंगल असेल तर तुमचं पायथागोरस थेरम काय बनलं पाहिजे? ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय बनणार आहे? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. सो इथे ते दोन साईड्स इक्वल येत आहे. टाईप ऑफ ट्रायंगल काय झाला? आयसोसेलेस ट्रायंगल. क्लिअर आहे का क्वेश्चन? राईट. सो कॉन्सेप्ट सिम्पल होता, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, त्याच्यावर क्वेश्चन फ्रेम केलं आहे. राईट. सो प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन आहे, मेन्समध्ये विचारलेलं आहे. झालं आहे का? नेक्स्ट लिहा, JEE 24. राइट डाउन. लेट कैपिटल ए, क्वेश्चन लिया, लेट कैपिटल ए be a point of intersection of the lines three x plus 2y is equal to 14, 5x minus y is equal to 6, and capital B be a point of intersection of the lines 4x plus 3y is equal to 8, 6x plus y is equal to 5. The distance of point P, then the distance of point P 5, minus 2 from the line AB, is 13/2, 8, 5/2, 6. This is 5/2. राईट. क्वेश्चन रीड करा, रफली सांगा, कसं मेथड सांगा, कसं सॉल्व करणार.
हां राईट. हे बघा आपण हा पॉईंट डिस्कस केला आहे. डिस्टन्स ऑफ दिस लाईन फ्रॉम द गिवन पॉईंट, राईट. सो हे हा फॉर्म्युला यूज करायला तुम्हाला लाईनचं इक्वेशन माहिती पाहिजे, बरोबर आहे काय. बघा हा जो फॉर्म्युला आहे याच्यात काय नोन थिंग आहे, पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. पॉईंट काय दिलेला आहे, 5,-2. हे बघा क्वेश्चन काय की ए बी जी लाईन आहे, ही ए बी जी लाईन आहे, या ए बी लाईनचं डिस्टन्स फ्रॉम पी हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. सो याच्यासाठी तुम्हाला इक्वेशन ऑफ ए बी माहिती पाहिजे, करेक्ट आहे का. इक्वेशन ऑफ ए बी माहिती पाहिजे, लाईनचं इक्वेशन माहिती पाहिजे, पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे. तुम्ही काय फॉर्म्युला यूज करणार आहोत, आपण हा फॉर्म्युला लास्टला यूज करायचा आहे, राईट. आता ए बीचं इक्वेशन जर फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याकडे डिफरंट फॉर्म्स आहेत. आपण लिहिले आत्ता स्लोप पॉईंट फॉर्म, डबल पॉईंट, हां सगळे फॉर्म लिहिलेत, राईट. काय यूज करावं लागेल, 2 पॉईंट फॉर्म. सी व्हॉट इज ए इज इंटरसेक्शन ऑफ गिवन 2 लाईन्स, बरोबर आहे का. व्हॉट इज ए, कॅपिटल ए काय, व्हॉट इज कॅपिटल ए, इंटरसेक्शन ऑफ दिस 2 लाईन. हे जर 2 इक्वेशन्स तुम्ही सॉल्व केले तर तुम्हाला कसले कोऑर्डिनेट्स भेटतील, ए चे कोऑर्डिनेट्स भेटले. नेक्स्ट व्हॉट इज बी, इट्स अ इंटरसेक्शन ऑफ दिस 2 लाईन्स. सो हे नेक्स्ट हे 2 इक्वेशन्स सॉल्व करा, यू विल गेट कोऑर्डिनेट्स ऑफ बी. सो ए चे कोऑर्डिनेट भेटले, बी चे कोऑर्डिनेट भेटले. कॅन यू राईट इक्वेशन ऑफ लाईन ए बी युजिंग व्हॉट, 2 पॉईंट फॉर्म, बरोबर आहे का. सो लाईनचं इक्वेशन भेटेल तुम्हाला, पॉईंट ऑलरेडी माहिती, यू कॅन कॅल्क्युलेट दी डिस्टन्स. क्वेश्चन क्लिअर आहे का. ओके. सो लेट अस कॅल्क्युलेट फर्स्ट कोऑर्डिनेट्स ऑफ ए. करणार का सॉल्व, हां जमेल तुम्हाला, करा. ए चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायला घ्या, राईट डाऊन. क्वेश्चन लिहिलाय तुम्ही, ए चे कोऑर्डिनेट्स पहिले फाइंड आउट करा, कोऑर्डिनेट्स ऑफ ए. सो ए चे जर कोऑर्डिनेट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत काय करावं लागेल, हे 2 इक्वेशन सॉल्व करा. काय इक्वेशन, 3x + 2y = 14 आणि सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे, 5x - y = 6. करा सॉल्व करा इक्वेशन. सांगा ए चे कोऑर्डिनेट्स काय ते, 2,4. याला 2 ने मल्टिप्लाय केलं, हे इक्वेशन बनलं. फर्स्ट इक्वेशन थर्ड इक्वेशन काय केले, ॲड केले. यू गेट एक्स किती आला, 2. एक्स जर 2 असेल तर वाय किती येणार आहे, 4. करेक्ट आहे का. टाकून बघा, x = 2 एखाद्या इक्वेशनमध्ये पुट करा. वाय किती आला, 4. सो ए चे कोऑर्डिनेट्स 2,4, राईट. सेकंड स्टेप करा, फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ बी. सो बी चे कोऑर्डिनेट्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचे, हे 2 इक्वेशन सॉल्व करा. काय इक्वेशन, 4x + 3y = 8. दुसरं इक्वेशन काय, 6x + y = 5. सॉल्व दिस 2 इक्वेशन.
किती आलं एक्स 1/2. व्हॉट अबाउट वाय वाय केलं कोणी कॅल्क्युलेट किती 2. आले का कोऑर्डिनेट्स आलेत का? ऑप्शन डी 6 येते का? इक्वेशन ऑफ लाईन ए बी राईट. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? इक्वेशन ऑफ लाईन ए बी. सो व्हॉट इज ए हिअर 2,4 आणि बी 1/2, 2. सो दिस इज युअर x1 y1. दिस इज x2 y2. 2 point फॉर्म यूज करावा लागेल राईट. 2 points ऑन द लाईन आर नोन टू यू. व्हॉट इज 2 point फॉर्म? लिहा y2 minus y1 डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. x2 minus x1 y minus y1 upon x minus x1. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. फाइंड इक्वेशन ऑफ लाईन ए बी. सांगा इक्वेशन काय आलं? 4x हां आले का? एका वेगळं आलंय? वेगळं आलं असेल तर सॉल्व करू. 4x minus 3y plus 4 equals to 0. ठीक आहे सॉल्व करूयात. ओके सो लेट अस सॉल्व दिस. सो 2 minus 4 किती झालं? -2. हे क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 minus 4 minus 3/2 y minus 4 x minus 2. हे मायनस मायनस कॅन्सल झालं. हा 2 वरती गेल्यावर किती होणार? क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 into this 3 in bracket y minus 4. सांगा किती येणार? 4x minus 8 is equal to 3y minus 12. So what is your final equation? 4x minus 3y plus 4 plus 4 equal to 0. राईट. हे यायला पाहिजे 4x minus 3y plus 4 equal to 0.
and last step is you have to find distance, right? So point is last step, point is 5 comma minus 2 and what is equation of line AB, ही जी AB line आहे याचं इक्वेशन आपलं काय आलं आहे 4x minus 3y plus 4 equal to 0. हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डिस्टन्स इज इक्वल टू राईट a इंटू x1 5 इंटू 4 लिहिलं ना डायरेक्ट 20 प्लस ax1 प्लस by1 minus 2 into minus 3 plus 6 plus c upon under root a square plus b square. किती झाले 30 upon 5 units. राइट किती मार्क्सचा क्वेश्चन आहे हा 4. तो असे क्वेश्चन आले तर खूप लकी आहात तुम्ही. इझी 4 मार्क्स आहेत. त्याच्यात कुठेच काही डिफिकल्टी नाही, एकदम बेसिक मॅथ्स आहे आणि कॉन्सेप्ट पण फार काही डोकं लावायचं वगैरे असं काही नाही. लगेच समजेल तुम्हाला. क्वेश्चन रीड केल्यावर लगेच समजतंय क्वेश्चन काय. सो क्वेश्चन रीड केल्यावर ते कळायला पाहिजे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे हां MCQची प्रॅक्टिस का करायची की क्वेश्चन रीड केल्यावर कळायला पाहिजे आपल्याला ते जमणार आहे की नाही. अदरवाईज क्वेश्चन एकदम डिफिकल्ट आहे आणि तुम्ही करतातच आहे ट्राय, हां आन्सर पण येणार नाही, टाईम पण वेस्ट होईल. सो हे इम्पॉर्टंट आहे की क्वेश्चन व्यवस्थित रीड करता यायला पाहिजे. स्प्लिट करता कसं रीड करायचं आहे, काय करायचं आहे, काय गिवन डेटा आहे, काय आयडेंटिफाय करायचं आहे, राईट. आणि त्यानंतर सोल्युशन कसं फाइंड आउट हे कळायला पाहिजे क्वेश्चन रीड केल्यावर. अदरवाईज यू कॅन स्किप. असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला जे 25-30 क्वेश्चन आहे 100 आउट ऑफ 100 सॉल्व म्हणजे कम्प्लीट सॉल्व करायचे JEE नीटला. कारण निगेटिव्ह मार्किंग आहे, विनाकारण चुकवून निगेटिव्ह मार्किंग करायची नाही. CETला तुम्ही ट्राय करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. CETला तुम्ही डायरेक्टली टिक पण एखादं नाही आलं, टाईमच नाही उरला लास्टला, तुम्ही तिथे टिक करू शकता. बाकी JEE नीटला असं काही करायचं नाही की टाईम नाही आणि टिक करून आला काहीतरी. हां सो हे लक्षात असू द्या काही गोष्टी. नेक्स्ट राईट पुढचा क्वेश्चन घ्या. ओके पुढचा क्वेश्चन सॉल्व करण्याच्या पहिले तुमच्या नोटबुकमध्ये ऑर्थो सेंटरचं एखादा क्वेश्चन आहे का चेक करा आणि बघा ते कसं सॉल्व केले. मी क्वेश्चन लिहितोय, हां तुम्हाला ट्राय करायचं आहे. नेक्स्ट ऑर्थो सेंटर, कोऑर्डिनेट्स ऑफ ऑर्थो सेंटर कसं फाइंड आउट केलं एखादा क्वेश्चन बघा. ऑर्थो सेंटर म्हणजे काय, इट्स अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अल्टिट्यूड्स. हां सो चेक करा ऑर्थो सेंटरचं एखादं एक्झाम्पल आपण कसं सॉल्व केलेलं आहे. गो थ्रू दॅट एक्झाम्पल, एकदा बघा ते कसं सॉल्व केलं आहे. मी क्वेश्चन लिहितोय, ऑप्शन्स लिहिणार आहेत, नंतर सॉल्व करायला घ्या. सॉल्व करता यायला पाहिजे हां, कारण आपण खूप सारे एक्झाम्पल सॉल्व केलेत ऑर्थो सेंटर वगैरे, राईट. जर प्रॅक्टिस करून पण सॉल्व करता येत नसेल तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे. राईट लिहू नका, पहिले एक्झाम्पल चेक करा कसं सॉल्व केले. तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे.
अदरवाईज काय होईल, मी सांगतोय तुम्ही लिहितायत हां, तर तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे, तर यूज आहे त्याचं. एक क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करा, तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल. राईट, डायग्राम ड्रॉ करा. 2 अल्टिट्यूड्स मिनिमम तुम्हाला त्याचे इक्वेशन्स फाइंड आउट करायला लागतील, 2 अल्टिट्यूड्सचे. वर्टायसेस आर गिवन, ऑर्थो सेंटरचे कोऑर्डिनेट्स विचारलेले. का रे, उशिरा काय आला? माहितीच नव्हतं. का स्टेप लिहायचे आहेत का, जमेल काय करता हां?